नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। जळगाव येथील निलेश जाधव खून प्रकरणी मुख्य संशयित विशाल शिंदे याला अटक, पोलीस कोठडीत रवानगी। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची माहिती। जळगाव तालुका कोरेगाव येथील निलेश शंकर जाधव यांच्या खून प्रकरणी मुख्य संशयित विशाल शिंदे याला गुरुवारी दुपारी पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले। रात्री उशिरा कोरेगाव येथे त्याला आणण्यात आले, त्यानंतर रीतसर अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत दिली। जळगाव तालुका कोरेगाव येथील निलेश शंकर जाधव याला जीवे मारल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मुख्य संशयित विशाल शिंदे हा फरार होता। त्याच्या मागावर कोरेगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आणि सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक होते। तो सातत्याने आपला ठावठिकाणा बदलत होता, तसेच मोबाईल हँडसेट वापरत नसल्याने त्याचे मोबाईल लोकेशन अथवा तांत्रिक माहिती उपलब्ध होत नव्हती। दरम्यानच्या काळात तपासात ज्या ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार संतोष शिंदे याला सर्वात प्रथम अटक करण्यात आली, त्यानंतर त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते। त्यानुसार करण उर्फ भीमराव मल्हारी देवराशे राहणार नांदगिरी याला अटक करण्यात आली होती। तिघेजण पोलीस कोठडीत आहेत। मुख्य संशयित विशाल शिंदे याच्या मागावर पोलीस पथके होती। विशाल याच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते। त्याचा एक जिवलग मित्र त्याला भेटावयास जाणार असल्याची माहिती मिळाली होती। त्याची खातरजमा केल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली। त्यानुसार तो पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे विशाल याला भेटण्यास जाणार आहे असे समजल्यानंतर जेजुरी पोलिसांच्या सहकार्याने कोरेगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक गणेश माने, अंमलदार राहुल कुंभार, समाधान शेडगे, प्रमोद जाधव, अक्षय शिंदे, गणेश शेळके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी जेजुरी येथे गुरुवारी दुपारी सापळा रचण्यात आला होता। त्यानुसार ठरल्या वेळेस विशाल एसटी बसने जाण्यासाठी बसस्थानकावर येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले। काही कळायच्या आत आपण पोलिसांच्या तावडीत सापडल्याचे त्याच्या लक्षात आले। त्याला रात्री उशिरा कोरेगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली, त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्याला रीतसर अटक करण्यात आली। शुक्रवारी दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती U.A. भोसले यांनी त्याला 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। त्याला अटक केल्याने या गुन्ह्यातील संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचे बल्लाळ यांनी सांगितले। आतापर्यंत या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या 4 वर पोहोचली आहे। अजून काही जण तपासाच्या अनुषंगाने या गुन्ह्यात सहभागी असले तर दिसत आहे, त्यांना देखील अटक केली जाणार असल्याचे बल्लाळ यांनी सांगितले। सैन्य दलातील जवान गणेश शिंदे यांचे निधन, नांदगिरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। भारतीय सैन्य दलातील नाईक गणेश बाजीराव शिंदे वय 38 राहणार नांदगिरी खेड यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील सैन्य दलाच्या कमांडर रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले। त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, आई असा परिवार आहे। त्यांच्या निधनाने नांदगिरी परिसरात शोककळा पसरली आहे। गणेश बाजीराव शिंदे यांनी नांदगिरी येथे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक माध्यमिक विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर ते भारतीय सैन्य दलात 2004 साली भरती झाले। सैन्य दलाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागात त्यांनी विविध ठिकाणी 18 वर्ष काम केले। उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे सैन्य दलाच्या अन्नधान्य पुरवठा विभागाशी संबंधित युनिटमध्ये काम केले। त्यांना आजाराने ग्रासल्यानंतर सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले। पुण्यातील सैन्य दलाच्या कमांडर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नांदगिरी पंचक्रोशीत शोककळा पसरली। ग्रामस्थ व युवक कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावले। शुक्रवारी दुपारी त्यांचे पार्थिव नांदगिरी येथे आणण्यात आले। संपूर्ण गाव शोकसागरात बुडून गेले। सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी वीर जवान तुझे सलाम, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या। अंत्यविधीच्या वेळेस भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी आणि सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली। महसूल प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले। शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर
अतिजवळ टँकरमधून गॅस गळती. सुदैवाने वित्त व जीवितहानी नाही. वाहतूक काही काळ विस्कळीत. पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अतित येथे एसटी बस स्थानकासमोर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरच्या नॉबमधून शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास अचानक गॅस गळती सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे स्थानिक ग्रामस्थ, वाहनधारक आणि पोलिसांनी प्रसंगवधान राखत वेळीच गॅस गळती रोखली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि मोठे दुर्घटना टळली. यामध्ये कोणतीही प्रकारची वित्त व जीवितहानी झाली नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी 12:30च्या सुमारास पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरून गॅस वाहतूक करणारा टँकर कराड बाजूकडे निघाला होता. तो अतित बस स्थानकासमोर आला आणि गतिरोधकावरच बंद पडला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली. स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांनी तातडीने नागरिकांनी डायल 112 क्रमांकावर संपर्क साधून टँकरबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात सविस्तर माहिती दिली. तोपर्यंत वाहतूक खोळंबल्याने टँकर मार्गातून हटवण्यासाठी हायड्रा क्रेन महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पाठवली. त्या क्रेनने टँकर बाजूला करताना टँकरच्या नॉबची बाजू क्रेनवर आदळली. त्यामुळे त्या नॉबमधून गॅसची गळती सुरू झाली. अचानक गॅस गळती सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस अंमलदार सतीश पवार यांनी पाहणी करून घटनेची सविस्तर माहिती पोलीस ठाण्यास दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक तेलतुंबडे, उपनिरीक्षक स्मिता पाटील, राजाराम निकम व पोलीस कर्मचारी, सातारा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून काळजीपूर्वक टँकर बस स्थानकासमोरील मैदानात नेला व वाहतूक सुरळीत केली. कोणत्याही प्रकारे दुर्घटना होऊ नये यासाठी परिसरातील ग्रामस्थांना योग्य त्या सूचनाही केल्या. कोयना धरणाचे शुक्रवारी पहाटे 5 वाजता 6 वक्र दरवाजे 1 फूट उघडून 9,546 क्युसेस पाण्याचा विसर्ग. सातारा जिल्ह्यात कोयना खोऱ्यात आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सर्व 6 वक्र दरवाजे शुक्रवारी पहाटे 5 वाजता 1 फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यातून 9,576 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्याचबरोबर पायथा वीजगृहातून 1,050 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. एकूण 10,596 क्युसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. कोयना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे. सातारा जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाला तरी पाऊस अजूनही मोठ्या प्रमाणावर पडत आहे. कोयना धरणात सुमारे 2,500 क्युसेस वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने 6 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून सांडव्यावरून पाणी विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.